जाऊ शकतो ना? ओके ओके. फर्स्ट टाइम चाललोय हायवेवरून बाईक घेऊन. ठीक आहे, नडा. हायवेवर स्पीड ब्रेकर ट्रॅक आहे, ट्रॅक बाईकचा. ज्यांना माहिती नाही ते हँग झाले असतील की हा बाईक मला कुठे आला हायवेला मध्येच. ते बोलता पण लागला. वा, एकदम क्रेझी क्रेझी क्रेझी. तुम्ही पण जर आलात तर लक्षात ठेवा एक्झिट कुठे. फर्स्ट टाइम या रोडला बाईक घेऊन आलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अभिषेक वायटे राईड्स. आज आपण चाललोय लोणावळा खंडाळा घाटात राईडसाठी. जरा लवकर निघायचं होतं मला 8 वाजता, पण जसं मी रोजच लेट होतो प्रत्येक ठिकाणी तसं आज पण झालोय. 8 वाजता निघायचं होतं, आणि आत्ता वाजले 9:15. अरे ह्या जागेचा आज शॉर्ट आहे मोठा. सगळे रॉंग साईडने येतात इथे. या बंपरून प्रत्येक वेळी उडतोय मी. जोपर्यंत खोपोलीच्या बस स्टँडला येत नाही ना तोपर्यंत असं वाटतच नाही खोपोलीत आलोय. इथे नेहमी गर्दी असते, गुरुवार बाजारासारखी इथे गर्दी असते बस स्टँडला. जशी मुंबईला लोकल ट्रेन आहे ना तशी आमच्या इथे खोपोली पेनला एस टी कायम गर्दी. आत्ता चालू होते खरी राईड ह्या घाटामध्ये. ॲनिमल रेस्क्यूची व्हॅन आहे समोर, आणि आपल्या खोपोलीमध्ये पण ॲनिमल रेस्क्यूची टीम आहे. जाम भारी काम करतात ते, एक नंबर. मी फॉलो पण करतो त्यांना इंस्टावर. मस्त एकदम, कोणतरी चांगलं काम करतोय. हो बापा, नक्की या टेम्पोवाल्याने शिव्या दिल्या असतील मला. बापरे, घाट बंगला रोड आहे. एकदम खतरनाक चढण आहे, आणि टर्न पण तेवढेच खतरनाक. आणि आता खतरनाक पोलीस पण असतील समोर. नाही येत, चांगलं आहे. नाही येत ते चांगलं आहे. तसं पण काय प्रॉब्लेम नाही, माझा ऑल क्लिअर आहे. आता घाट एंड झाला इथे. आता मेन रोड हा चालू होतोय, जो एक्सप्रेसला जॉईन होतो ना तो हा रोड आहे. आणि इथूनच जे सुंदर व्ह्यू येतात खोपोलीचे, इथूनच सुरू होत होते. आपण पण थांबूया तिथे. या ब्रिजवर थांबलोय. त्या ट्रक वगैरे गेल्यावर नुसता ब्रिज हलतोय. बघा आता फॉग तर सगळा गायब झालाय. मी जाम लेट केलं यायला. जर लवकर आलो असतो ना ते काय दिसलं नसतं. सगळीकडे फॉग. चोम्या काहीच नाही दिसत, एकदम पॅक होऊन आलं. आता जाऊया पुढे. इथे बसून झालं, आता इथे पण थोड्या वेळ बसतोय. इथे पण आज मस्त व्ह्यू आहे. बघा फॉग वगैरे गेलंय सगळं, तरी पण व्ह्यू एकदम क्लिअर आहे. क्लिअर क्लायमेट आहे एकदम. इथे पण अजून थोड्या वेळ बसतो, 10-15 मिनिटं. माकडं वगैरे ते आज दिसत नाही. माकडं असले तर अजून मजा येईल. कोण भेटलं तर अजून गप्पा मारत बसेल. मगाशी भेटलेले ते, पण ते आलेले मुंबईवरून. त्यांना जायचं होतं एकवेरेला, पण घुसले रॉंग वेला, एक्सप्रेस वेला घुसले. तिथून आले बाहेर. मग नंतर विचारत वगैरे होते की फाईन वगैरे लागला असेल का, हे होते. बोललो काय नाही, सगळ्यात चिल आहे. मी पण आता इथे चिल करतोय, बसतो थोडा वेळ, 10-15 मिनिटं गाणी वगैरे ऐकतो. मग त्याच्यानंतर बघू कुठे जायचं पुढे. ते जाताना पण वेगळ्या रूटने जाणार आहे. बघू तिथनं. मला काही कन्फर्म नाही अजून की जाऊन देतातच की नाही. एकदा विचारायला लागेल जाऊन देतात की. एक दिवस मी नक्की इथे पहाटे येणार, तेव्हा एवढा बाप व्ह्यू असेल ना, फक्त बघा. नक्की येणार, पण कधी येणार ते कन्फर्म नाही, पण येणार 100% येणार, 100%. हाईटला व्ह्यू बघा. आज एकदम क्लीन वेदर आहे. थोडा फॉग तरी पाहिजे होता यार. लवकर आलो असतो तर सगळं भेटलं असतं मला. जाम मिस केल्यासारखं वाटतंय मी. नेक्स्ट टाइम असं काहीच नाही होणार. सर्वात आधी मी असेल इथे. हे बघा ते मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट चालू आहे ना, तो वाला ब्रिज.
अजून एक चांगला स्पॉट भेटला आहे. वाघजाईकडून जो रोड जातो ना खंडाळ्याला, तो बघा तिथेच. इथे जिक्सो पार्क केलं आहे आणि ते बघा हा व्ह्यू. पहिले तर हा तुम्हाला दिसतो वॉटरफॉल एकदम मोठा, आणि या जाम मोठी व्हॅली आहे, एकदम खोल दरी आहे. अरे इथे पाऊस नाही पडत तरी पण हा वॉटरफॉल एवढा कसं काय चालू आहे असं. चला जातो आता पुढे. खंडाला गार्डन आहे तिथे जातो. आता या गार्डनमध्ये बसलो. एकदम शांत वातावरण आहे, एकदम कोणीच नाही इथं डिस्टर्ब करायला, आणि कसला आवाज पण नाही, फक्त पक्ष्यांचा आवाज आणि पाण्याचा आवाज बस. तुम्ही पण येऊ शकता. एकदम चांगली जागा. खंडाला लेकला बसलो आता. कोणीच नाही इथे, एकदम चिल्ड आहे सगळं, शांत शांत शांत. पण तिकडे जरा मागे गेलं ना मग गाड्यांचा आवाज येतो. आता मी बसलो आहे बघा, दुसऱ्या साईडला येऊन बसलो आहे मी. एकदम शांत वातावरण आहे, कसलाच आवाज नाही, फक्त पक्ष्यांचा आणि पाण्याचा आवाज. आता बघतो तिथे पुढे जाऊन बघतो, थोड्या तिथे बसतो सावलीमध्ये. जरा ह्या उन्हामध्ये मी करपून जाईल म्हणून जरा सावलीत जाऊन बसतो. हे बघा, जसं तुम्हाला बोललो, एकदम शांती, एकदम शांती, कोणच नाही इथे. चिल लाईफ चालू आहे एकदम. आणि इथे कायाकिंग बोटिंग आहे इथे चालू. अजून कोणी आलं नाही आहे. आणि हा लेकचा व्ह्यू. समोर मंदिर पण आहे, कोणतं ते माहिती नाही. आणि एकदम भारी व्ह्यू येतो या लेकवरून. भारी म्हणजे एकदम पीस, मनाला शांतता भेटेल असं. गर्दी तर अजिबात नाही आहे, फक्त डॉगेश कम्युनिटी इथे पण आहे, आणि ते असलेच पाहिजे. आता निघतो इथून रिटर्न. पुढे काय जात नाही, कारण की ट्रॅफिक असण्याची एकदम दाट शक्यता आहे. त्यामुळे जातो आता. अजून कुठे जाता येईल ते बघतो. आता ट्राय करतोय दुसऱ्या रूटने जायचं, घाटातून नाही जाणार आता. बघू पुढे जाऊन ठरेल ते. आज काहीच गर्दी नाही आहे तशी लोणावळ्यात, जशी नेहमी असते तशी. हा ब्रिज पूर्ण पॅक असतो. ब्रिज एवढा जुना आहे ना, हे असे मोठे कंटेनर गेले तर डायरेक्ट हलतो, आणि तुम्हाला फील पण होतं ते की ब्रिज हलतोय जोराजोरात. इथे कधी कोणाचा शेवटचा फोटो निघेल सांगता येत नाही, एवढा ब्रिज हलतोय तो. आता इथून आपल्याला जायचं राईटला, पण तिथून जाऊन देतात बाईकला की नाही काही कन्फर्म माहिती नाही मला. पण मला जाणं रिस्की वाटतंय. एकदा विचारलेलं बरं, जातात की नाही. हां आहे परवानगी आहे. बघा इथे बोर्ड लावलाय, दुचाकी वाहनांना खोपोली बाह्यमार्ग पर्यंत परवानगी आहे. ओके सर, सर खोपोलीपर्यंत जाऊ शकतो ना? ओके ओके, थँक्यू. जाऊ शकतो. लेट्स गो. हे कुठे जायचं आहे बाई तुला? चल नेतो याला खोपोलीत. ते बोललेत इथनं एक्झिट समजणार नाही, नीट जायला लागेल. फर्स्ट टाइम चाललं हायवेवरून बाईक घेऊन. ठीक आहे नडा, काय विषय नाही. विषय होईल नाही तर बाई यार, मॅप तर इथला लागलाच नाही. वा, फर्स्ट टाइम मुंबई पुणे एक्सप्रेसवर बाईक घेऊन. क्रेझी. फक्त एक्झिट लक्षात ठेवायचं मला, एक्झिट.
बिफोर स्पीड ब्रेकर. यार काय फालतू इथे. हा काय टर्न. ट्रॅक आहे ट्रॅक बाईकचा. ज्यांना माहिती नाही ते हँग झाले असतील की हा बाईक मध्ये कुठे आला हायवेला मध्येच. बरं झालं मला कन्फर्म झालं की इथून बाईक सोडतात. बाईक बाबा एवढी कंट्रोल नाही होत बाईक इथे. खोपोली एक्झिट 2 किलोमीटरवर. ते बोगदा पण लागला. वा 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 वा. स्पीड लिमिट आहे इथे कॅमेरे पुढे. इज्जतीत जाऊ दे. इज्जतीत कितीची स्पीड लिमिट आहे तेच नाही माहिती. तरी 60च्या आतमध्ये राहतो. बाई मला भीती पण वाटते आणि आनंद पण होतोय. एकदम क्रेझी क्रेझी क्रेझी. कंट्रोल कंट्रोल भाई. वा वा वा. आता प्रत्येक वेळी आरोग्य जाणार मी. राईटला एक्झिट आहे खोपोलीचा. तुम्ही पण जर आलात तर लक्षात ठेवा एक्झिट कुठे. कारण की आधी लेफ्टला होता आता राईटला झालाय. पण बाबा हे टर्न येत ना एकदम बेकार. ट्रॅकचे टर्न येते. सुपर बाईक पाहिजे होते. अरे अजून एक्झिट येत नाही. किती वेळेला बोर्ड लावलाय खोपोली एक्झिट खोपोली एक्झिट. इथे पण बोर्ड लावलाय. कधी येणार एक्झिट. स्पीड लिमिट मला तर असं वाटतं मी फाईन घेऊनच जाणार आहे घरी. खोपोली. वाव एकदम क्रेझी एक्सपिरियन्स. एकदम क्रेझी. अरे यार स्पीड ब्रेकर कशाला टाकताय. आणि हा पण जो रोड आहे ना एकदम सुंदर आहे बघा. राईट साईडला इथे खोपोली आहे. खोपोलीच्या लेफ्ट साईडून हा रोड जातो बघा. एकदम सुनसाम रोड आहे. सुनसाम. बघा खोपोली रोड एकदम सुनसाम. फर्स्ट टाइम या रोडला बाईक घेऊन आलो मी. फर्स्ट टाइम. आणि एकदम एकदम भारी एक्सपिरियन्स आहे. एकदम भारी. काय सुंदर रोड आहे यार. एकदम टॉपचा रोड आहे. जाम मजा येते इथे. आता पोहोचलो खोपोली फाट्यावर. एकदम मस्त एकदम क्रेझी एक्सपिरियन्स होता हायवेचा. आता प्रत्येक वेळी तिथनच येणार. सो ही राईड तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट राईड एकदम पाटेने कुठेतरी जाणार. पाटेचा एकदम टॉपचा व्ह्यू तुम्हाला दाखवेल. हा पण एकदम चांगला होता. एक्सपिरियन्स एकदम क्रेझी होता माझ्यासाठी. तर चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एन्जॉय.